नमस्कार. नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत आणि लोणी भापकरची यात्रा म्हटलं की बारामती तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारं भैरवनाथ मंदिर या ठिकाणी आहे आणि या भैरवनाथाची यात्रा 5 दिवस या ठिकाणी मोठ्या दिमाखात किंवा उत्साहात सुरू असते. या यात्रेविषयीची माहिती लोणी भापकरचे माजी सरपंच, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक असे अनेक पदं भूषवलेले दादा हनुमंतराव भापकर आपल्यासोबत आहेत. ते त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती देत आहेत. दादा, मला सांगा, लोणी भापकरची यात्रा कशा पद्धतीने पार पाडली जाते? लोणी भापकरची यात्रा तुम्हाला सांगतो, लग्नाच्या अगोदरचा दिवस हळदीचा. तुम्हाला सांगतो, लेडीज जाऊन तिथं हळदीचा कार्यक्रम मंदिरात होतो. आणखीन हळद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवाचं लग्न. त्या लग्नाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो, आमच्या परिसरातल्या 12 वाड्यातून सगळा समाज त्या ठिकाणी एकत्रित जमतो. आणखीन देवाचे लग्न त्यावेळेला लागले जातात. मासावाडीच्या पळशीच्या अशा लहान मोठ्या काट्या तुम्हाला सांगतो तिथं उपस्थित असतात. आणखी त्या तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं आमच्या यात्रेची शोभा द्विगुणित होती. या ठिकाणी कार्यक्रम असतात, तर आतापर्यंत काय कार्यक्रम झालेत आणि राहिलेले कार्यक्रम कशा पद्धतीने आणि काय आहेत? आता देवाचं लग्न झालं. आज ती वडगावची अष्टमी म्हणून तुम्हाला सांगतो, हा दुसरा दिवस हा खाड्याचा. काहीच कार्यक्रम नसतात, पण त्या अष्टमीमुळं हा आमचा खाडा पूर्वीच्या लोकांनी तुम्हाला सांगतो ती प्रथा घालून दिली. ती आजपर्यंत आम्ही त्या प्रथेप्रमाणेच चालतोय. आणखीन तुम्हाला सांगतो, नंतर तिसऱ्या दिवशी छबिना असतो. म्हणजे बकरी वगैरे दिवसा दंडवट बकरी हे सगळं शेरण्या अमकं तमकं सगळ्या भाविक भक्तांनी मिळून तो कार्यक्रम दिवसभर चालतो. नंतर जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो संध्याकाळी सगळी लोक एकत्रित येतात. तुम्हाला सांगतो त्या काठ्या उभा करायच्या. आणखीन तुम्हाला सांगतो काठ्या उभा झाल्यानंतर मंदिरात, आमच्या भैरवनाथ मंदिरात लेझीमीचे डाव तुम्हाला सांगतो होते. आणि नंतर देवाची पालखी बाहेर निघते. बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला सांगतो जो छबिना मंदिरापासून सुरुवात होती ते तुम्हाला सांगतो एक गाव प्रदक्षिणा घालून तुम्हाला सांगतो सकाळी 6 वाजता ती पालखी मंदिरात जाते. तोपर्यंत छबिना चालू असतो. 10-12 लेझीमीचे डाव तुम्हाला सांगतो, अनेक वाजंत्री आणि अशा स्वरूपाचं दारुगोळा तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीने त्या छबिनेचं स्वरूप आज तागायत चालू आहे. ह्या यात्रेला साधारण किती वर्षाची परंपरा आहे, काय सांगाल? आता ह्या यात्रेला आमचं मंदिर फार पूर्वीच आहे. पूर्वीपासून ही प्रथा चालतच आलेली, ती आम्ही आता पुढे चालवतो. सर, ह्या यात्रेचं काय वैशिष्ट्य सांगता येईल? ही यात्रा अष्टमीला लग्न असतात. हे भैरवनाथ जिथं मंदिर आहे त्या भैरवनाथ मंदिरातील देवाचे लग्न, काळ भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या दोघांचं लग्न विवाह सोहळा हा काल अष्टमीला म्हणजे अष्टमीच्या मुहूर्तावरच असतोय. हे बऱ्याच गावामध्ये हे चाललेलं असतंय, परंतु आमच्याही गावामध्ये आम्ही बऱ्याच दिवसापासूनची ही एक प्रथा आहे आणि ते आम्ही पार पाडत आहोत. त्याच्या अगोदर आदल्या दिवशी हळदी समारंभ असतोय आणि हळदी समारंभानंतर दुसऱ्या दिवशी लग्न असतंय. या लग्नामध्ये पळशी, मासाळवाडी या पंचक्रोशीतील सर्व काठ्या, ह्या मोठ्या काठ्या आणि पालखी वगैरे हे असतंय आणि वाजत गाजत मंदिरामध्ये येतात. आणि त्यानंतर संध्याकाळी गोरज मुहूर्तावर 6:45च्या दरम्यान साधारण हा विवाह सोहळा संपन्न होतो. या
अष्टमी निमित्त या यात्रेसाठी संपूर्ण लाइटिंग 5 दिवसाची लाइटिंग आणि सुशोभीकरण रामचंद्र अण्णा भापकर पिसोळी यांच्या वतीने मोफत गेली 13 वर्षापासून अण्णा इथं सेवा करत आहेत. अण्णांचा हा फार मोठा व्यवसाय आहे, परंतु त्यातून सुद्धा अण्णा स्वतः या ठिकाणी थांबून आपल्या महाराजांची सेवा करत आहेत. काठी आणि तांबे दायगुडी वस्तुली काठी आल्यानंतरच इथं शाही विवाह पार पडतो, अशी ही परंपरा आहे. जी काल भैरवनाथांची जन्माष्टमी असते त्या अष्टमीला सप्ताह असतो आणि त्या सप्ताहाच्या शेवटी भैरवनाथ जयंती निमित्त श्रीयुत रामचंद्र अण्णा भापकर पिसोळी पुणे यांच्या वतीने भंडाऱ्याचा कार्यक्रम, जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम अण्णांच्या तर्फे दिला जातो आणि या पंचकृषीतील सर्व लोक त्याचा लाभ घेतात. अगदी शाळेतली मुलं सुद्धा या प्रसादाचा लाभ घेतात. या अष्टमीमध्ये मे महिन्यात एप्रिलमध्ये अष्टमी असते, कधी मे मध्ये असते. उन्हाळा भयंकर असतो, त्यामुळं लोकांची सोय व्हावी, डांबरी रस्ता असतो त्याच्यावर भाजतं, म्हणून अण्णांनी दंडवट काढणाऱ्या लोकांसाठी भाजू नये किंवा त्रास होऊ नये, उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून अण्णांनी स्वतः मॅटची सोय त्या ठिकाणी केलेली आहे. आणि ही मॅट अगदी गावच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून, जिथून दंडवट सुरुवात करतात त्या ठिकाणापासून ते मंदिरापर्यंत अण्णा संपूर्ण मॅटची व्यवस्था अण्णांनी केलेली आहे. आणि त्यामुळं या 1 किलोमीटर साधारण त्याची व्याप्ती असते आणि त्यामुळे या भाविक भक्तांना इतकं चांगल्या पद्धतीने आनंदामध्ये आणि समाधानामध्ये लोक दंडवट घालतात, त्रास होत नाही. जगन्नाथ यात्रा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या जिरायत भागामधील सर्वात मोठी यात्रा ज्या ठिकाणी लोणी भापकर पंचक्रोशीतील वाड्या वस्तीवर आणि गाव विभागणीच्या अगोदर जे गावं लोणी भापकरमध्ये जोडलेली होती ती संपूर्ण गावं आजही यात्रेच्या निमित्ताने भैरवनाथ मंदिरामध्ये लग्न सोहळ्याच्या वेळी गावच्या काठ्या घेऊन उपस्थित असतात. मोठा जनसमुदाय उपस्थित असतो. लग्न सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी 10 वाजता मंदिरामध्ये रुखवताचा कार्यक्रम असतो. तोही कार्यक्रम फार नेत्रदीपक असा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या यात्रेचा कार्यक्रम असल्यामुळं पोलीस प्रशासनाने ठरवून दिल्यामुळं 1 दिवसाचा खाड्याचा कार्यक्रम यात्रेमध्ये असतो. तो खाड्याचा कार्यक्रमाच्या दिवशी संपूर्ण शांतता असते. तिसऱ्या दिवशी सकाळी नवसाचे दंडवत, शेरणी वाटप, हर एक प्रकारचं देवाला कोणी काय बोललेलं असतं त्याची परतफेड करण्यासाठी त्या ठिकाणी गावच्या मध्यभागी बाजारपेठेतून, जिथून गावामध्ये प्रवेश केला जातो तिथून भैरवनाथ मंदिरापर्यंत संपूर्ण लोटांगण घालून नवस फेडले जातात. काही ठिकाणी शेरणी वाटली जाते, काही ठिकाणी पेढे वाटले जातात. या कार्यक्रमाला ग्रामस्थासोबत सर्व नातेवाईक, बाहेरगावचे लोकसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतात. हा दिवसभराचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी छबिन्याचा कार्यक्रम असतो. छबिन्याचा कार्यक्रम सुद्धा नेत्रदीपक असा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी संध्याकाळी 9 वाजता मंदिराच्या प्रवेशद्वारातून देवाची मूर्ती रथामध्ये बसवून मंदिर प्रदक्षिणा, गाव प्रदक्षिणा, याला थोडक्यात म्हणजे छबिन्याचा कार्यक्रम असतो. आणि तो छबिन्याचा कार्यक्रमाच्या पुढं शोभा म्हणून अनेक प्रकारचे लेझिम डाव असतात, वाद्यसंगीत असतात, झांज पथक असतात, अनेक फार बघण्यासारखे कार्यक्रम असतात. सनई ताफा असतो. असा रात्रभर गावाला प्रदक्षिणा घातल्यानंतर सकाळी 6 वाजता पालखी पुन्हा मंदिरामध्ये प्रवेश करते आणि त्या ठिकाणी मग तो दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम झाल्यावर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेस नामांकित मल्लांच्या या ठिकाणी कुस्त्या होतात. त्या कुस्त्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम गावामध्ये होतो. हे सर्व कार्यक्रम करमणुकीचे कार्यक्रम होत असताना गावामध्ये पूर्णपणे शांततेने हे सर्व कार्यक्रम पार पाडले जातात. अशा पद्धतीचे यात्रेचे हे स्वरूप असून
या यात्रेमध्ये गेले 13-14 वर्षापासून पुण्याचे आमचे लोणी भापकरचे भापकर कुटुंब या सर्व मंदिराला सेवा करत असताना संपूर्ण मंदिराची रोषणाई, गावामध्ये लाईटची व्यवस्था आणि भैरवनाथ मंदिरामध्ये असणारा सप्ताह, त्या सप्त्याचं संपूर्ण खर्चाचं नियोजन शेवटच्या दिवशी जे भंडाऱ्याचं नियोजन त्यांच्यातर्फे केलं जातं. एक देवावरती अपार श्रद्धा असल्यामुळं ते पुण्यावरून येऊन दरवर्षी हा कार्यक्रम करतात. त्याबद्दल ग्रामस्थ त्यांचे नेहमीच आभार व्यक्त करत आलेले आहे. अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम लोणी भापकर गावामध्ये होत असतो. परंपरेप्रमाणे आलेला हा कार्यक्रम असाच पुढे चालू राहील, याबद्दल गावाच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. नामदेव भापकर, राहणार पिसोळी. माझ्या मुलांनी एक वर्ष 12-13 वर्षापूर्वी मुलाला त्रास असल्यामुळे आम्हाला एका मनुष्याने सांगितले की इथं तुमच्या मंदिरात जावा, तिथं काहीतरी तुम्हाला उपाय होईल. त्यामुळे मी आल्यावर मुलाला काय दर्शन वगैरे दिल्यामुळं व्यवस्थित चाललं. तिथून पुढं मुलं बोलले की आपण आपलं कार्यक्रम त्यांच्यासाठी फ्रीमध्ये ठेवायचं. माझी 3 मुलं, एक सचिन भापकर, गणेश भापकर आणि पप्पू भापकर, असे तिघं मिळून सर्व लाईटिंग, मंडप सगळे कामं करतात. आज लोणी भापकर यात्रेच्या निमित्ताने पिंगळे साहेब हे आपले आज लोणी भापकर गावाची माहिती घेण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांचं पहिलं मनापासून स्वागत करतो. आज लोणी भापकर हे गाव प्राचीन कालापासून ओळखलं जाते. ह्या गावामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात, मराठा समाजाची लोक राहतात. सगळ्या जाती धर्म लोणी भापकरमध्ये बघायला मिळते. आणि लोणी भापकर हे गाव जर बघितलं तर एक 15-20 वर्षापूर्वी ह्या ग्रामपंचायती झाल्या. सायंबाचीवाडी असेल, माळवाडी असेल, खंडोडा असेल, पळशी मासवाडी असेल, तरडोलीचा काही भाग असेल, मुडाळ्याचा काही भाग असेल. आपल्या भागामध्ये ही सगळी एकत्र गावं होती पहिली, आणि ही एकत्र स्वरूपी यात्रा होती. त्या काळामध्ये यात्रा सगळे गावातले लोक एकत्र येऊन ती यात्रा सगळेजण भरवायचे. पहिले यात्रेचा म्हणजे हळदीचा जो कार्यक्रम असतो तो गावातल्या सगळ्या स्त्रियांना तिथं मंदिरात जाण्याकरता पहिलं प्राधान्य दिलं जातं. लग्ना दिवशी सगळे पुरुष, स्त्री, गावातले सगळ्या समाजातली लोक तिथं येतात. आपण ह्या यात्रेत जर एक बघितलं तर या यात्रेमध्ये एकटा माणूस नाही, तर सगळ्या जातीतले लोक, त्यांना मान आहे. काही धनगर समाजाच्या लोकांच्या काट्या येतात, त्या आल्याशिवाय म्हणजे त्या आल्याशिवाय सुद्धा यात्रेला शोभा नाही, त्यांचा मान आहे तो. आणि ते आल्यानंतरच, त्यांच्या काट्या गेल्यानंतर त्यांचे लेझमीचे डाव असतील, त्यांचे सगळे खेळण्याचे सगळे प्रयोग असतील, एवढे आनंद उत्सव साजरा करतात. हा 12 महिन्यातनं एकदाच हा सण साजरा होतो. आणि लांब राहिलेले लोक सुद्धा ह्या सणाला म्हणजे यात्रेनिमित्त लोणी भापकरमध्ये सगळेजण येतात. यात आपण एक जर बघितलं तर एवढ्या मोठ्या आजूबाजूच्या परिसरात साधारण 15-20 हजार लोकसंख्येचे मासावाडी, पळशी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी, माळवाडी, खोंडवाडा ह्या सगळ्या गावात अगोदर पहिली हीच यात्रा भरायची. आता गावं वेगवेगळी झाल्यामुळं प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने यात्रा त्यांच्या गावात सुरू करून मंदिरं बांधली गेली. पण सुरुवातीच्या काळापासून जर बघितलं गेलं तर लोणी भापकर हे गावच सगळे यात्रेचं निमित्त असायचं. मग ह्याच्यामध्ये तांबे धायगुड्यांचा डाव असेल, किंवा मासावडीमधले मासाळ कंपनी असतील, ठुमरे कंपनी असतील, आपले सगळे एकत्र येऊन लेझमीचे डाव खेळायचे. काट्या त्यांच्या प्रत्येक लोकांच्या काठीचा मान आहे. गावातले आमच्या शिंदेमळा असतील, सगळ्या समाजातलीच लोक, म्हणजे लोणी भापकरमधील तर सगळेच. लोणी भापकरची तर यात्राच आहे. मासावडी लोणी भापकर असं काय नाही. पण याच्यात एक बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये नाही, पण महाराष्ट्रात तर मला वाटत नाही अशी कुठं यात्रा असेल. इथं म्हणजे पहिलं धनगर समाजाच्या लोकांना पहिला मान दिला जातो, मग मराठा समाजाच्या ह्यांना मान देतो. त्यांच्या काट्या आल्यानंतर त्यांचा रूपच सगळ्यांचा एकत्र बसून सगळं खाण्याची पद्धत. आणि जे काय आपण बघतो आता दंडवट घालतात, शेरणी करतात लोक, ते नवस बोलतात. सगळे लोक एकोपणे येऊन इथं कमीत कमी 700 ते 800 बकरी यात्रेनिमित्त पडत असतील. कमीत कमी एक 15 ते 25 हजार लोकांचे, पाहुण्यारावळ्यांची आवक जावक होत असेल या यात्रेनिमित्ताने. आणि आलेल्या इथं प्रत्येक माणूस वर्षातनं लांब कुठं गेलेला असतो, तो ह्या यात्रेनिमित्त सगळ्यांच्या जवळ येतो. एकमेकाची विचारपूस ह्या यात्रेनिमित्त होती. बाहेरगावी गेलेले, मुंबई पुण्याला गेलेले सुद्धा लोक ह्या यात्रेनिमित्त लोणी भापकर परिसरात येतात सगळे.
आणि हे सगळं जर बघायला गेलं तर सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते. माझ्या अंदाजाने सुमारे कमीत कमी 1 लाख लोकांच्या ह्याच्यात एवढे लोक देवाचं लग्न लागतं. येतात लोक. आणि हा सामाजिक उत्सव सगळ्या गावातल्या लोकांना धरून असतो. मग त्याच्यात कुस्त्याचं हे असेल, तमाशा असेल, छबिना असेल, छबिन्याचा डाव असेल, सगळ्यांना धरूनच हा छबिना निघला जातो. पालखी देव असून सगळ्या समाजातल्या लोकांना एकत्र घेऊन ही यात्रा भरवली जाते. यात्रा कमिटीचे जे अध्यक्ष आहेत रोहिदास भापकर, उपाध्यक्ष सुभाष सर, येसेल सर आहेत, हे सगळं यात्रा कमिटी, तर माझे वडील दादासाहेब, हे सगळं बघून एकत्र करून ह्यांच्यावर सगळे एकत्र राहून ही यात्रा कमिटी बरोबर जाते. खाली दारासिंग भापकर असतील, रंगीतवाड्यातले दत्तात्रय गजानन भापकर असतील, किंवा रवींद्र भापकर असतील, सरपंच असतील, माऊली भापकर असतील, हे सगळे एकत्र येऊन, म्हणजे यात्रा कमिटी, आता सगळ्यांचं नाव घेणं एवढं शक्य नाही, पण सगळे यात्रा कमिटीत सगळे असणाऱ्या लोकांच्यावर, त्यांच्यावर जबाबदारी असते. कुणाची भांडणं व्हायला नाही पाहिजेत, कुणाला पाण्याची टंचाई, ती फटाकडे उडवताना सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पालखीचे डाव, बाहेरून गावावरून येणारे लेडीज लोक असतात, ती यात्रेला थांबतात, त्यांची सगळी सोय करण्याची यात्रा कमिटीची ही सगळी जबाबदारीने ते सगळं आजपर्यंत पार पाडतात. आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. ही काय आजची परंपरा नाही, 100 वर्षापासून ही परंपरा चालत असेल. कारण का आता माझे वडील तर 86 वर्षाची मी बघतोय म्हणल्यानंतर त्याच्या अगोदरपासून ही परंपरा चाललेली. तमाशा भरवायचे, कुस्त्या भरवायच्या, हे सगळे एकत्र स्वरूपात लोणी भापकर गावातले सर्वच ग्रामस्थ व गावकरी एकत्र मिळून ही यात्रा चांगल्या प्रकारे करतात. ह्यात कुठला भेदभाव नसतो, काय नसतो, सगळ्या जाती धर्माला धरूनच ही यात्रा होती. पण एक आनंदाचा सोहळा आहे हा यात्रा. म्हणजे एक दादा गेल्यामुळं सगळ्यांना ह्यावेळेस दुःख होतं, ते दादांच्यामुळं जरा थोडं आपण यात्रेमध्ये बदल केलेला आहे. थोडे बाबा काही गोष्टीमध्ये आपण हे करणार आहे, पण दादा जाण्याने खूप मोठे हानी झाल्यामुळं जरा सगळ्याच बारामती तालुक्यामध्ये यात्रेंचं कमी जास्त केलेलं आहे. म्हणजे बाबा स्वरूप थोडं कमी केलेलं आहे. म्हणजे जे रात्रभर असायचे ते 3-4 वाजेपर्यंत असं थोडे बदल केलेत. कारण का यात्रा ही वार्षिक सण एकदाच येतो 1 वर्षातनं, आणि सगळे लोक एकत्र येतात, म्हणून तो आपण हो म्हणून हे सगळ्यांनी गावकऱ्यांनी एकत्र बसून निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय घेतलाय.